ओके, आपण सुरू करूया. जयेश व्हिडिओ चालू करा. जयेश, तर पहा, आता आपण काय काय पाहिलं होतं ते सांगतो परत एकदा. पहा, दिलेल्या अंकांपासून संख्या बनवणे वगैरे सगळं पाहिलंय आपण, बरोबर. स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, दशक. दशक म्हटलं की एक शून्य द्यायचा, एकक म्हटलं की एक शून्य पण द्यायचा नाही. शतक, सहस्त्र म्हणजेच हजार, दशसहस्त्र किंवा दशहजार म्हणजे 3 शून्य द्यायचे. हे सगळं आपण पाहिलंय. आता आपण पुढे जाऊया, संख्यांचा लहान मोठेपणा. आजचा जो टॉपिक आहे तो संख्यांचा लहान मोठेपणा म्हणजे लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू, अशा पद्धतीनं 3 प्रकारचे चिन्ह जे आहेत ते आपल्याला वापरावे लागतात. याला म्हणायचं लेस दॅन. लेस दॅन का? कारण या बाजूला जी संख्या असेल ती लहान असते, इकडे मोठी असते. याला म्हणायचं ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅन म्हणजे डावीकडची संख्या मोठी असते, उजवीकडची संख्या लहान असते, म्हणून याला म्हणायचं ग्रेटर दॅन. आणि दोन्ही संख्यांची किंमत जर सारखी असेल तर इक्वल टू अशा पद्धतीने आपण चिन्ह वापरतो. मग मला आता सांगा, पहिला प्रश्न बघा, आपण सोपा देऊया अगोदर. बघा, 9 आणि 8, सांगा बरं कोणतं चिन्ह येईल? ग्रेटर दॅन. बरोबर, 9 आणि 8 मध्ये ग्रेटर दॅन येईल. 1 आणि 5 लेस दॅन. लेस दॅन, करेक्ट. 2 2 इज इक्वल टू. इज इक्वल, बरोबर. मी जरा मी या ठिकाणी प्रश्न बदलतो. बघा, आता या चौकटीमध्ये तुम्हाला लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू हे चिन्ह वापरायचं. सांगा बरं मग आता, 5 + 2 ब्रॅकेट 2 + 9, सांगा काय येईल? लेस दॅन. का बरं? का बरं? ऍडिशन होते 7 आणि 2 आणि 9 ची होते 11. या दोन्हींमध्ये 11 मोठे आहे, तर ह्याला लेस दॅन येतं. बरोबर, व्हेरी गुड, शाबास. आर्या व्हिडिओ चालू करा. आर्या, अंश, सुयश व्हिडिओ चालू करा. चालूच आहे, दिसत नाही. ओके, हा झाला पहिला प्रश्न. आता पुढचा. काय मग नाही? कारण की 4.5 होतात आणि 4.4 होतात, तर त्या दोघांमध्ये 45 मोठे आहे, म्हणून ग्रेटर दॅन आहे ना. शाबास. देवांश, आळस देऊ नका. देवांश, समोर लक्ष द्या. पुढचं घ्या. सांगा, यातली सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? सर, पर्याय क्रमांक 3. बरोबर. पर्याय क्रमांक 3. आणि सर्वात लहान संख्या कोणती? पर्याय क्रमांक 2.
शाबास, व्हेरी गुड. समजलं तुम्हाला? हो सर. सर ग्रेटर दॅन. सर ग्रेटर दॅन. कसं काय सांगा? नाही लेस दॅन. बरं असू द्या, कसं सांगा? तनिष सांगायला सांगितलंय. तनिष नुसता हातावर हात घेऊन लेस बसू दॅन. नका. सर कसं ग्रेटर सांगा? दॅन. कसं सर सांगा? ग्रेटर दॅन. 4 सहस्त्र म्हणजे 1000 आणि 8 दशक म्हणजे 80 आणि 3 एकक म्हणजे 3च. 4083 आणि इकडचं 4000 109 येतंय. 109. सांगा मग, कोण मोठं आहे, कोण लहान आहे? सर ग्रेटर दॅन येते. ग्रेटर दॅन येत आहे. लेस दॅन. कारण 4109 मोठे आहेत, 83 लहान आहेत, म्हणून ग्रेटर लेस दॅन चिन्ह येणार. समजलं का? हो सर. सर 7000 आणि दशक. सांगा. मला जागा नाही म्हणून मी तसं लिहिलंय. तुम्ही नीट लिहा. सर ग्रेटर. कसं? सर का बरं की तिथं 70,000 नाही नाही. सर मी सांगू 73,453 येते आणि खाली 73,000. ग्रेटर दॅन. सर ग्रेटर. सर ग्रेटर दॅन. बघा, सर तुम्ही नीट जर पाहिलं तर बघा, 7 दशसहस्त्र आणि 3 सहस्त्र मिळून झाले 73,000. हे बघा, 73,000 लिहिले. देवांश इकडे लक्ष द्या, देवांश. त्यानंतर 3 शतक, हे बघा इथं 3 शतक लिहिले. त्यानंतर 9 दशक, हे बघा इथं 9 दशक लिहिले. आणि 3 एकक, हे बघा इथं 3 एकक लिहिले. म्हणजे ही संख्या झाली 73,393. आता वरची संख्या बघा, पहिली 7 दशसहस्त्र आणि 3 सहस्त्र मिळून झाले 73.
हजार, हे बघा इथं 73,000 लिहिले. त्यानंतर 4 दशक, हे बघा इथं 4 दशक लिहिले. त्यानंतर 5 दशक, हे बघा इथं 5 दशक लिहिले. हे बघा इथं 3 एकक लिहिले. संख्या तयार झाली 73,453. सांगा कोण मोठं आहे? तर ही मोठी आहे पहिली. समजते का तुम्हाला? हो सर. प्रश्न कसे येतात समजलं का तुम्हाला? हो सर. लिहून घ्या. तनिष वाचा तनिष. हो सर. 7,409. 7,049 आहेत ते. 409 कुठे? 7,049. 7,490. 7,904. 7,940. 9,740. या संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या मध्यभागी कोणती संख्या ती काय दिली येते. येते? मला एक सांगा तनिष, उतरता क्रम म्हटल्यावर कोणती संख्या अगोदर येईल? लहान का मोठी? मोठी. वा. लिहा मग आता उतरता क्रम आणि मध्यभागी कोणती येईल ते सांगा. तर मी सांगू. श्रीराज बोलते. सर मी सांगू. स्वराली सांगा. हा सांगा सर. चढत्या क्रमाने पहिल्यांदा 9,740 मांडायचे. चढता नाही, उतरता. उतरता क्रम. चढता म्हणताय तुम्ही. हा उतरता क्रमाला 9,740 पहिल्या नंबरला मांडायची. दुसऱ्या नंबरची 5 नंबरची 1 नंबर आहे बघायला. नंबर देऊ आपण. 1 2 3 4 आणि 5. 5 नंबरची संख्या 1 नंबरला. हा पुढे 4 नंबरची संख्या 2 नंबरला. व्हेरी गुड. नंतर 3 नंबरची संख्या नाही. हा 3 नंबरची संख्या येणार आणि 2 नंबरची संख्या. काय 2 नंबरची संख्या? उतरत्या 4 नंबरला. आणि सर्वात लहान 1 नंबरची आपण शेवटी. मग बघा किती नंबरची संख्या मध्यभागी येते? 3 नंबरची. मग कोणती आहे ती संख्या 3 नंबरची? 7,904. कळलं का कसं करायचं ते? ऐका, कमी वेळेत उत्तर कसं काढायचं कळलं का? संख्या लिहित बसायचं नाही, संख्येला नंबर द्यायचे. बघा मी कसे नंबर दिलेत. तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्येच नंबर द्यायचे यांना. 1 2 3 4 5. आता मग नुसतं पाहायचं. आता नुसतं पाहायचं प्रश्नपत्रिकेमध्ये की कोणती संख्या 1 नंबरला येईल. मग तिचा नंबर लिहायचा 5, नंतर 4, नंतर 3, 2 आणि 1 नंबरची जी संख्या आहे ती शेवटी येईल. मग बघा कोणती संख्या 3 नंबरला मध्यभागी आली तर 3 नंबरची. 3 नंबर कुणाला दिला आपण? 7,904 ला. म्हणून आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक काय जे असेल ते. म्हणजे ज्यामध्ये 7,904 आहे तो पर्याय आपला येईल. समजलं का?
हो सर. अरे समजलं का? हो सर. हो सर. चला श्रीराज गोडके वाचा. लिहित लिहित वाचायचा. हो सर. 8,425, 8,728, 8,200, 8,278, 8,542 या संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहा. दोन्ही प्रकारातील संख्या होणाऱ्या फरक किती? आता काय करायचं पहा. पहिल्यांदा नंबर द्या तुम्ही. दिले का नंबर? 1, 2, 3 आणि 4. 4 संख्यांना नंबर द्यायचे. आता बघा. चढत्या क्रमाने पहिली संख्या कोणती येते बघा बरं या 4 पैकी? सर 3 नंबरची. 3 नंबरची. बरोबर. मग ती आपण लिहून ठेवूया. 8,278. आता उतरत्या क्रमाने पहिल्यांदा कोणती येते संख्या? 1 नंबरची. किती नंबरची? 3 नंबर. 2 नंबरची. 2 नंबरची येते. चढता क्रम उतरता क्रम म्हटलं की मोठी पाहिजे. मोठी संख्या आहे 8,728. 2 नंबर. आणि लहान संख्या म्हणजे चढत्या क्रमाने पहिली संख्या लहान 8,278. यांची फरक विचारलाय. फरक म्हणजे वजाबाकी असते. सांगा फरक किती? 450. 450. हे तुमचं उत्तर आहे. व्हेरी गुड रुद्र. लिहून घ्या. झालं? हो सर. चला पुढचा प्रश्न घ्या. शिवन्या वाचताय? सर मी वाचू. वाचा रुद्र. सर मी 428, 408, 406, 812, 802.
या संख्या या संख्या क्रमाने दिल्यास संख्या सर 458 गुणाकार दिवागी येणाऱ्या संख्यातील गुणाकार 56. हर्ष शाळाच देऊ नका बाळा. हर्ष सर मध्यभागी 428 संख्या येते त्यांचा गुणाकार 64 येतो. बरोबर. बघा नंबर दिले का तुम्ही सगळ्यांनी? हो सर. 1 2 3 4 आणि 5. आता चढता क्रम म्हणजे कोणती संख्या यायला पाहिजे पहिल्यांदा चढत्या क्रमात? 406 नाही तसं नाही. लहान नंबरची संख्या यायला पाहिजे. लहान 4 नंबरची नंबरची. त्याच्यापेक्षा मोठी 2 नंबरची सर बरोबर. एक त्याच्यापेक्षा नंबरची मोठी एक त्याच्यापेक्षा मोठी नंबर 5 नंबर त्याच्यापेक्षा मोठी. 4 नंबर 5 नंबर मध्यभागी कोण आलं? 1 नंबर एक नंबरच्या संख्येतले अंक कोणते? 4 गुणिले 4 गुणिले 8. त्यांचा गुणाकार किती येतो? 64 घ्या लिहून घ्या. 64 व्हेरी गुड. झालं? 3 कसं येणार पहिल्यांदी? हा? 3 कसं येणार पहिल्यांदी? मग 406 लहान आहेत ना सगळ्यात. हा अहो संख्येला नंबर दिले म्हणजे 5 अगोदर 1 लिहायचं नाही, अगोदर नंबर दिलेत आपण संख्येला. नंबरची संख्या सगळ्यात लहान आहे. 3 नंबरची लहान आहे म्हणून 3 लिहिले. त्याच्यापेक्षा मोठी 2 नंबरची संख्या लहान आहे म्हणून 2 लिहिले. त्याच्यापेक्षा मोठी 1 नंबरची म्हणून 1 नंबर दिला. त्याच्यापेक्षा मोठी 5 नंबरची म्हणून 5 दिला. आणि सगळ्यात मोठी 4 नंबरची म्हणून 4 दिला. समजलं का नाही? आरव समजलं? आरव ओके चला आरव तुम्ही वाचा आता. पंचवीस हजार 827, 21,782, 25,802, 25,905. या संख्या 5
संख्या क्रमाने मांडल्या तर दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येतील अंकाची बेरीज किती? येते आणि 2 नंबरची संख्या येते किती म्हणता इरिना? तुमचा आवाज नाही आला. बेरीज होते 17 हे उत्तर. थांबा रुद्र एक मिनिट. इरिना बोला. 25,802 संख्या येते. चुकलं. सांगू रुद्र सांगा. रुद्र सर 4 नंबरची संख्या पहिल्यांदा येते. 3 नंबरची संख्या दुसऱ्यांदा येते. चूक. संस्कृती सांगा. संस्कृती पहिल्यांदा 4 नंबरची येते आणि नंतर कोणते येत? 1 नंबरची. हा ऐका मग आता आणि आपल्याला 2 नंबर ऐका. सगळं काढत बसायचं नाही. याला नंबर देऊ आपण 1 2 3 आणि 4. तुम्हाला काय विचारलंय? उतरता क्रम लावला तर 2 नंबरला कोणती येईल? उतरता क्रम लावला तर पहिल्यांदा येईल 4 नंबरची संख्या. त्याच्यानंतर येईल 1 नंबरची संख्या. मग आपल्याला काय विचारलंय? दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येतल्या अंकांची बेरीज. मग दुसऱ्या क्रमांकावर ई आली. आता अंक कोणते? 7 2 8 5 2. करा यांची बेरीज. सर 24 उत्तर. सर 24 उत्तर आहे. 2 अधिक 5 अधिक 8 अधिक 2 अधिक 7. करा बरं अंकांची बेरीज. 24 24 17 24. समजलं का तुम्हाला? अरे समजलं का तुम्हाला? सर अधिक 7 24. प्रश्न समजले कसे येतात ते? हो सर. ओके. याच्यावर अजून काही वेगळे प्रश्न येणार नाहीत का? अशाच पद्धतीचे प्रश्न येतात. मी तुम्हाला आणखी प्रॅक्टिस करायला काही प्रश्न देतो. हा सगळा सरावाचा भाग आहे. तुम्हाला महत्वाचं काय कळलं पाहिजे पा? चढता क्रम आणि उतरता क्रम लावणे कळलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये आणखी काही ट्विस्ट करतात प्रश्न की दुसऱ्या क्रमांकावरल्या अंकांची बेरीज करा. दुसऱ्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या अंकांचा गुणाकार करा. अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. चला आपण पुढे जाऊया. आता पुढचा भाग आहे पहा 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर आधारित प्रश्न. आता पहा 1 ते 100 मध्ये कोणत्या प्रकारचे म्हणजे किती प्रकारच्या अंकांचे संख्या येतात? पहिला आहे 1 अंकी संख्या येते, 2 अंकी येते आणि 3 अंकी येते. 1 अंकी किती संख्या येतात?
9 बरोबर. एक अंकी 9 संख्या येतात. एक अंकी 9 संख्या येतात. 2 अंकी किती येतात? 90. आणि 3 अंकी संख्या किती येतात? एकच. या लिहून ये पहिल्यांदा. बघा 1 ते 100 मध्ये एक अंकी 9 संख्या येतात. 2 अंकी 90 येतात आणि 3 अंकी 1 संख्या येते. बघा झाले का 100 संख्या सगळे मिळून? आणि शून्य चिन्ह नाही हा? आणि शून्य हे चिन्ह नाही. चिन्हाचं नाही चाललंय. संख्यांचं चाललंय. 1 अंकी 9 येतात, 2 अंकी 90 येतात, 3 अंकी 1 संख्या येते. एवढं झालं का? हो सर आता मला एक सांगा 1 ते 100 मध्ये किती प्रकारचे अंक वापरतात? 9 प्रकारचे नाही 9 प्रकारचे नाही. अंक 3 प्रकारचे 10 प्रकारचे. बरोबर. कोणते? 0 9 10 कशाला? आता याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला येतात. जसं की बघा 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? 11 वेळा येतो. हा किती वेळा येतो? तर 11 वेळा. 1 हा अंक किती वेळा येतो? 21 एक अंक 21 वेळा येतो. 2 20 वेळा 20 बघा तुम्हाला जर विचारलं दिलेला अंक किती वेळा येतो, वेळा विचारलं तो जेवढ्या वेळेस येतो तेवढ्या वेळेस त्याचं उत्तर द्यायचं. बघा 0 हा अंक 11 वेळा येतो. असं काय बघा तर 10 20 30 40 50 60 70 80 90 9 झाले आणि 100 मध्ये डबल आला म्हणून 11 झाले. तसंच 1 हा अंक किती वेळा येतो, किती वेळा आपण विचारलंय बरं का. तर तुम्ही जर पाहिलं तर 1 11 21 21 41 51 61 71 81 91 10 झाले. सॉरी हे 10 झाले. पण आता तुम्ही जर 1 ची 11 ची रांग पाहिली तर तिथं 11 मध्ये डबल आला. त्यामुळे तो आणखी एक घ्यायचा 11 मध्ये आलेला. त्यानंतर 12 13 14 15 16 17 18 19 19च झाले. बरोबर. आता मग आणखी एक कुठे तर 10 मध्ये 20 आणि 100 मध्ये 1 वेळा असं मिळून तो 21 वेळा 1 आलाय. तुम्हाला समजलं का? बघा हे बघा 1 28 31 41 51 इथं 71 81 या प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर मोजलं तर 1 2 आणि 1 3 4 5 6 7 8 9 10 झाले आणि 11. त्यानंतर 10 मध्ये 1 आलाय 12. बरोबर. त्यानंतर 12 13 14 15 16 17 18 ते 8 झाले म्हणजे 20 झाले.
आणि 100 मध्ये 1 वेळा असं मिळून 21 वेळा आलाय. आता दोन हा अंक किती वेळा येतो तर 2 हा अंक 20 वेळा येतो. कुठे कुठे बघा, तर तुम्ही जर नीट पाहिलं तर 2 मध्ये 2 आलाय, त्यानंतर 12, 22, 32, 42, 52, 62, 72, 82, 92 बरोबर. त्यानंतर 21 मध्ये ऐका, 21 मध्ये 22 सॉरी 21, 22 तर घेतलंय आपण. 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29. तुम्ही जर मोजलं तर बघा 1, 2, 3, 4, त्यानंतर 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आलाय का 20 वेळा? हो सर. हा. आता 2 पासून पुढचे सगळे अंक 20च वेळा येतात. ते पुन्हा बघायची गरज नाही किंवा पाठांतर करायची पण गरज नाही. बाकी सगळे अंक 20 वेळाच येतात. वेळा विचारलाय, वेळा म्हणजे रिपिटेशन किती वेळा होतात अंकांचे. तर सांगा बरं मला परत एकदा. 0 किती वेळा येतो 1 ते 100 मध्ये? 11. 11. 1 किती वेळा येतो? 21. 21. आणि 2 पासून 9 पर्यंत सगळे अंक किती वेळा येतात? 20 वेळा येतात. शाबास. आता हे झालं किती वेळा येतात. पण आता लक्षात घ्या, तुम्हाला जर विचारलं संख्या किती आहेत की ज्यामध्ये 0 असतो. आता संख्या जर विचारला की ज्यामध्ये 0 असतो, त्या 1 न कमी करायच्या. का? कारण 11 मध्ये बघा 100 मध्ये 0 2 वेळा आलाय. मग 1 ने कमी होईल, म्हणजे संख्या किती? 10च. आता 11 मध्ये 1 डबल आला होता, पण संख्या एकच आहे ना, ती 1 असलेली. त्यामुळं त्या ठिकाणी उत्तर येणार 20. आणि इथून पुढचे आता 2 असणाऱ्या संख्या किती? तर 22 मध्ये आपण 2 वेगवेगळे पकडले होते, पण संख्या एकच आहे. त्यामुळे इथून पुढचं सगळं 19, 19, 19, 19च येणार. घ्या बघा, संख्या किती किती वेळा वरचं आपण किती वेळा लिहिलंय हे मात्र संख्या किती, तर 0 असणाऱ्या संख्या आहेत 10. 1 असणाऱ्या, हर शाळेत देऊ नका बघा, 0 असणाऱ्या संख्या आहेत 10, 1 असणाऱ्या संख्या आहेत 20 आणि 2 पासून 9 पर्यंतच्या सगळ्या. म्हणजे काय, तुम्हाला एक कोणतं तरी पाठ करायचंय. हे बघा, हे जर पाठ केलं मग खालचं 1 ने फक्त कमी करायचं आणि खालचं जर पाठ केलं संख्या किती, तर किती वेळा विचारताना 1 वाढवायचा फक्त. तनिष आळस देऊ नका तनिष. समजलं का तुम्हाला? हो सर. हो सर. झालं? हो सर. आता श्रीराज तुम्ही सांगा, श्रीराज जोडते. हो सर. सांगा बरं, 1 ते 100 मध्ये 3 हा अंक किती वेळा येतो? 20 वेळा. 20 वेळा. करेक्ट. व्हेरी गुड. आर्या तुम्ही सांगा, यस सर. 1 ते 100 मध्ये 7 हा अंक असणाऱ्या संख्या किती? 19. वा, व्हेरी गुड. तनिष तुम्ही सांगा, 1 ते 100 मध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? 20. 20 वेळा येतो. करेक्ट. व्हेरी गुड. अंजली तुम्ही सांगा, 1 ते 100 मध्ये 0 हा अंक असणाऱ्या संख्या किती?
10. व्हेरी गुड, शाबास. आराध्या तुम्ही सांगा 1 ते 100 मध्ये 4 हा अंक किती वेळा येतो? 20. आराध्या 20 वेळा. व्हेरी गुड. प्रश्न तुम्हाला? हो सर. चला आता बघा, मी आता तुम्हाला एवढं समजलं असेल तर आता तुम्हाला मी काही प्रश्न विचारतो. पहा, पहिला प्रश्न देवांशवाचा पहिला प्रश्न. हो सर. एकच आणि 5 असणारी सर्वात मोठी 2 अंकी संख्या एकक आणि 5 ही अंक असणारी सर्वात लहान संख्या यात फरक किती? सांगा बरं कसं? एकक आणि 5 असणारी सर्वात मोठी संख्या 95 आणि एकक आणि 8 हा अंक असणारी सर्वात लहान संख्या 18. शाबास. मग 95 मायनस 18 करायचं, उत्तर आलं 77. मला समजलं का? हो सर. बघा, एकक स्थानी 5 हा अंक असणारी सगळ्यात मोठी संख्या आहे 95. आता तसंच 2 अंकी बघा, आता 2 अंकी सगळ्यात मोठी संख्या 99 आहे. पण 99च्या एकक स्थानी 5 येतात का? नाहीत येत. आपल्याला काय विचारलंय? एकक स्थानी 5 पाहिजे. एकक स्थानी 5 पाहिजे म्हटल्यावर सगळ्यात मोठी पण पाहिजे. मग 5 असणारी सगळ्यात मोठी संख्या, तुम्ही जर उलट गेले बघा, 99 मोठी आहे पण एकक स्थानी 5 नाही ना. त्याच्यापेक्षा लहान 98 मोठी आहे पण 5 नाही. असं तुम्ही 97, 96, मग बघा एकक स्थानी 5 असलेली आणि 2 अंकीमध्ये सगळ्यात मोठी पण पाहिजे, अशा कंडिशन्स तुम्हाला फॉलो करायला सांगतात. मग ती संख्या आहे 95. तसंच आता सगळ्यात लहान विचारली पण सगळ्यात लहान 2 अंकी संख्या आहे 10 पण एकक स्थानी 8 पाहिजे अशी कंडिशन टाकली आहे. मग तुम्ही 11 लिहिलं तर एकक स्थानी 1 आला, 12, 13 असं करत सगळ्यात लहान एकक स्थानी 8 असणारी संख्या तुम्हाला सापडेल 18. आणि जेव्हा जेव्हा फरक विचारतात, पेक्षा लहान विचारतात, पेक्षा मोठं विचारतात, तेव्हा समजून चला की ती नेहमी वजाबाकी असते. ठीक आहे, कळलं बाळांनो? ओके, चला पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न आराध्या वाचतील. आराध्या वाचा. लिहून घेताय ना प्रश्न? हो सर. शून्य सर ओ सॉरी, एकच स्थानी लिहा.
एकक स्थानी शून्य असणाऱ्या नाही असणारी. मोठी दोन एकक सर एकक स्थानी सर्वात लहान दोन अंकी संख्या सर्वात लहान दोन अंकी सर 71 सर 71 सर 71 थांबा श्रीराज थांबा. आरव सांगा. चला आरव. सर 71 थांबा आरव सांगा. असणारी सर्वात मोठी दोन अंकी संख्या 90 आणि एकक स्थानी 9 असणारी सर्वात छोटी संख्या 19 सर 71 9 वजा 19 सर 71 सर 71 माझं पण उत्तरायचं होतं किती आरव? 71 सर. ओके व्हेरी गुड. बघा तुम्हाला गणित मोठं दिसतंय पण जे करायचंय ते मोठं आहे का नाही? 2 अंकी वजाबाकी आहे की नाही? 2 अंकी वजाबाकी. इरिना वाचा. चला पुढचं. हो सर. एकक स्थानी 9 अंक असणारी 9 सर्वात मोठी दोन अंकी सर्वात मोठी संख्या दशक स्थानी 5 अंक असणारी 2 अंकी संख्या सर्वात लहान 2 अंकी संख्या यांची बेरीज किती? बोला इरिना. थांबा सर मला थांबा श्रीराज थांबा. सर मी सांगू सर्वात लहान 2 अंकी सर मी सांगू श्रीराज थांबा. सर मी प्रश्नच लिहून घेत नाही. हा बरोबर. सर मी सांगू
थांबा थांबा जयेश थांबा सांगू दे इरिनाला. थांबा इरिनाला सांगू द्या. संख्यांची बेरीज किती? देवांश देवांश गेली उठून. सुयश व्हिडिओ चालू करा सुयश. बेरीज किती? देवांश बोला इरिना. एकक स्थानी 9 पाहिजे अशी सगळ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे? 99. बरोबर. आता दशक स्थानी 5 पाहिजे अशी सगळ्यात लहान संख्या कोणती दशक स्थानी 5 असणारी? 50. मध्ये बोलू नका थांबा. किती? 50. इरिना 50. वा. यांची काय विचारली आपल्याला? बेरीज. सांगा मग किती येते बेरीज? 149. व्हेरी गुड. 149. बरोबर. व्हेरी गुड. चला पुढे. मयुरेश मयुरेश आहेत का? मयुरेश चला मयुरेश तुम्ही वाचा. 31 ते 40 पर्यंतच्या संख्यांची बेरीज व 91 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज यात फरक किती? संख्यांची बेरीज तुम्हाला मी शिकवलेलं आठवतंय का? नाही आठवणार आता. काय शिकवलं होतं मी? एक trick सांगितली होती. कशी सांगा श्रीराम? बघा, एक मध्ये 55 संख्यांची बेरीज येते आणि 11 ते 20 मध्ये 100 ने वाढली 155. 21 ते 30 मधली 255. 31 ते 40 मधली आपल्याला जेवढं विचारलं तेवढं सांगा. जेवढं विचारलं तेवढं सांगा. 91 ते 100 मधली 955 मायनस 31 ते 40 संख्यांची बेरीज 455. चुकलं. 355. हा दोन्हीचा फरक विचारला. किती येणार फरक? आणि त्यांचा फरक आला 600. 600. ऐका मी काय सांगतोय ते. बघा तुम्हाला मी एक ट्रिक सांगितली होती. जर तुम्हाला दशक 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 विचारले आणि त्या दशकांमधल्या संख्यांची बेरीज विचारली तर बेरीज करत नाही बसायचं. एक ट्रिक वापरायची. काय? तर बघा 1 ते 10 या संख्यांची बेरीज विचारली तर ती 55 येते. कशी? तर बघा यातला मधला अंक 5 आहे असं समजायचं. खरं तर 5 मध्यभागी येत नाही पण समजायचं 5 मध्यभागी आहे. त्याच्या पुढे फक्त पाहायचं. बघा 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती झाली? 55. तसंच आता 11 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज विचारली तर मध्यभागी हा शाबास. 21 ते 30 255. 31 ते 40 355. 41 ते 50 बरोबर. 61 ते 70 655.
83 91 ते 100 आणि 100 मध्यभागी 50 आहे समजायचं आणि त्याच्या पुढे 50 लावायचं. 5050. हा 50-50 लक्षात ठेवायचं. समजलं तुम्हाला हे सगळं? आपला आणखी एक टॉपिक संपला. आता 2 टॉपिक. आता एक महत्वाचा शेवटचा टॉपिक राहील. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संख्या, वर्ग संख्या. हे आपण उद्या आणि परवा असं 2 दिवस घेऊया. मग आपला गणिताचा एक भाग संपला. त्याच्यावर तुम्हाला 10 प्रश्न येणार आहेत. 10 प्रश्न म्हणजे 20 गुण झाले लक्षात ठेवा. तुम्हाला 10 प्रश्न जे आहेत त्या 10 प्रश्नासाठी आपण गेले 8-10 दिवस आपण प्रश्न घेतोय किंवा टॉपिक पुन्हा एकदा घेतलाय. तर लक्षात घ्या 10 प्रश्न म्हणजे 20 गुण होतात. तुमचा जो पेपर 1 आहे त्या पेपर 1 मध्ये जवळजवळ 10 प्रश्न याच्यावर विचारणार आहेत. येतातच 10 प्रश्न. म्हणजे बघा संख्या, अंकी, अक्षरी ओळखा. त्यानंतर स्थानिक किंमत, दर्शनी किंमत काढण्यावर त्याच्यावर प्रश्न येतात. त्यानंतर विस्तारित मांडणीवर प्रश्न येतो. संख्यांचा लहान मोठेपणा, संख्या तयार करायला सांगतात. लहान संख्या, मोठी संख्या त्यातला फरक विचारतात, बेरीज विचारतात. लहान संख्या, मोठी संख्या, चढता क्रम, उतरता क्रम. 1 ते 100 वर आधारित प्रश्न. आता 1 ते 100 वर आधारित प्रश्न मी फक्त 10 मिनिटच घेतलं का? कारण त्यात पाठांतराचा भाग बराचसा आहे. तुम्हाला पाठांतर करावं लागेल. ते एक कोणतं तरी लक्षात ठेवा. जर तुम्ही किती वेळा म्हणजे 0 हा अंक येणाऱ्या संख्या पाठ केल्या तर किती वेळा येतं ते 1 ने कमी करायचं फक्त. आणि 1 ने वाढवायचं. आणि किती वेळा अंक येतात ते पाठ केलं तर संख्या विचारायच्या असतील तर 1 ने कमी करायच्या. ठीक आहे. जसं की बघा 0 11 वेळा येतो. 1 21 वेळा येतो. आणि 2 ते 9 पर्यंतच्या सगळे अंक 20 वेळा येतात. मग आता बरोबर संख्या किती विचारलं तर हे अंक फक्त एकदा 1 ने कमी करायचं. जसं की 0 असणाऱ्या 1 ते 100 पर्यंतच्या संख्या किती तर 10. 1 हा अंक असणाऱ्या 1 ते 100 पर्यंतच्या संख्या किती तर त्या 20. आणि पुढचं सगळं 19 हे तुम्हाला पाठांतर करावं लागेल. पाठांतर करण्यापेक्षा मी म्हणतो समजून घ्या. एकदा तुम्ही समजून घेतलं की पाठांतर फक्त तुम्हाला 3च याचं करायचं. काय 0 1 आणि 2. कारण 2 ते 9 सगळं सारखंच आहे. 3च अंकांचं तुम्हाला पाठ करायला किती वेळ लागतोय? 5 ते 10 मिनिटं बस झाली. एकदा पाठ केलं लिहून काढलं की झालं तुमचं पाठ झालं की पुन्हा त्याच्यावर आधारित प्रश्न येतोच. आणि आलेला प्रश्न चुकायला नको. असे 10 प्रश्न या टॉपिक वर येतात. 10 दुने 20 500 गुण असतात. याच्यावर अवघड किती द्यायचं ठरवलं तरी पण मी जेवढं घेतलंय आता तुमच्या वहीमध्ये आहे त्याच्यापेक्षा अवघड काही येणार नाही लक्षात घ्या. पण आपल्या हाताने आपण गुण घालवतो गडबडीत. त्यामुळे हे कुणाचेही जायला नको लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण उद्या पुन्हा एकदा भेटूया. बाय ऑल ऑफ यू.